4 वाजून 43 मिनिटं झालेत आणि पहिला बॉल सलामी जोडी दाखल झाले मद्रावती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील अनिल डोरे आणि त्याच्या साथीने अमोल ही जोडी आता दाखल झाली आहे गुरदास शुभम गोंदाजी मार्गवरती दाखल होतं लेफ्ट आर्म सीमर हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारला स्क्वेअर लेगला बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅच घेणार आहोत सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा मुळे साहेब असतील सुशांत सावंत साहेब असतील बोडके साहेब असतील आणि भाईंना आमंत्रित करण्यासाठी आपण त्वरित फोन करावा शुभमजी मेंढे यांचा सन्मान अनिल शिंदे करतील सर भरपूर आता सेमीफायनल चालू आहे त्यामुळे बरेचसे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत त्या सर्वांचा सन्मान आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून त्यामुळे आता समालोचन कक्षाकडे देखील थोडंसं लक्ष कमी आहे चला स्पीडअप करा अजून एक चौकार आता वसूल करतो बॅटर मैदानावरती अनिल डोरे त्याच्या बॅटमधून आता 2 सलगचे चौकार आपल्याला पार मिळतील 3 ओव्हरची हा देखील सामना 3 ओव्हरची देखील मॅच आहे अनिल डोरे यांनी जर षटकार मारला तर अनिल परसुकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा काश प्राइज आहे चला 5,000 जीपे करण्यात येतील असं सांगितलंय अनिल परसुडकर यांच्याकडून चेक देण्यात येईल ओके हरकत नाहीये खोदून काढण्याचा प्रयत्न होता खेळाडू उपस्थित त्याला बीट करून बॉल चालला बाउंड्रीच्या दिशेला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला आणण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा एकदा जोरदार डाला 4 बॉल 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेत कारण पहिला बॉल त्याने अभ्यास केला होता कशा प्रकारची गोलंदाजी करतो परंतु सलग 4 चौकार आता जरूर तुम्हाला बॉल मिळतील चांगली बॅटिंग करतोय सफल झाले क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न फटका पोहोचला खेळाडू उपस्थित त्याच्या डोक्यावरनं बॉल मात्र डीप मध्ये झाला बेडबी घेतला बॉलला तुम फेक करतील एक चिकी सिंगल धाव ते देखील एक पडी जाईल धाव फलक सिंगल पुढे सरकेल टीमची टोटल 17 या आकड्यावरती जोडली गेली आहे डाव पहिला इथे मात्र सुरू आहे षटक क्रमांक पहिला आता शुभमनं ज्या शुभमनं आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली तोच शुभम त्याच्यावरती आक्रमण चढवलाय आणि आता परत तब्बल 17 धावा वसूल केल्यात पहिल्या षटकामध्ये 17 धावा इथे वसूल केल्या आणि षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपत झाला चला अधिकचा वेळ खर्च करू नका षटक क्रमांक 2 चा खेळला लगेच इथे मात्र सुरुवात करा कारण 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता तुम्हाला 2 ओव्हरसाठी 10 मिनिटाचा अवधी आम्ही दिलाय कारण फायनलचा सामना आम्हाला मोठा खेळवायचे जास्त ओव्हरचा खेळवायचे त्यामुळे आता आम्ही ही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली कोणता सज्ज होता विकेट करण्याचा प्रयत्न होता फटका हा बसला खेळाडू उपस्थित भरपूर वेगाने बॉलला उचलण्यासाठी इथे मात्र पोहोचले दरम्यान एकच धाव इथे मिळेल अनिल डोरे आणि त्यांच्या साथीनं अमोल ही जोडी तुम्हाला पार मिळेल रुपयाचं कॅश प्राइज आहे आमचे नरोडे साहेब यांच्या माध्यमातून अशोकजी बामगोडे साहेब यांचा सन्मान करतील आमचे सुमितजी सर आणि श्रीनिवास नकाजी यांचा सन्मान करतील प्रशांत सर चौकार
आणि आपला सन्मान आम्ही करू प्रशांत सर यांच्या शुभ हस्ते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे संपर्क नाहीये बॅटर बॉलचा. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना हे सारे चेक देण्यात येतील, कारण ज्यावेळेस आपण लाईट बिल पे करतो त्यावेळेस जास्त रक्कम असली की आपण ऑनलाईन आणि चेकच देतो, कॅश आपण घेत नाही. त्यामुळे आता हे सारे चेक देण्यात येतील, कारण 5,000ची वरची रक्कम आहे. त्यामुळे आता हे सारे चेक देण्यात येतील. षटकार ठोकला, क्या बात आहे. पहिला गुरदास सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं घेतलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये हाताचा पिसारा पुरवत असताना एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर इथून बॅटर अमोलला मैदान सोडावं लागेल. फडणस बा नरोटे साहेबांचा डान्स पाहिल्यानंतर गौतमी पाटील देखील लाजेल असा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. नरोटे साहेब जे मात्र एन्जॉय करतात. थँक्यू सो मच नरोटे साहेब, भरपूर चांगलं तुम्ही एन्जॉय करता, कारण हे 2 दिवस एन्जॉय साठी असतात. नंतर मी सकाळी देखील म्हटलं होतं, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस फक्त एन्जॉय आणि 20 कर्मचारी बंधूंसाठी. चला डीजे मास्टर येऊ द्या. धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अनिकेत आलेत गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे लाईन चांगली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकच्या भरून हा बॉल निघून चाललाय, त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना डॉट बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, दरम्यान पुन्हा एकदा अजून एक बॅटर. आता त्याला इथून मैदान सोडावं लागेल, पंचाकडे न पाहता येथे मात्र मैदान सोडलंय. फलंदाज बाद. अजून एक फरक बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती आता दाखल होतोय. वैभव सफल झाले. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटमध्ये नव्हता, तर देखील बॉल चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचला. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धाबा आहेत धावफलकावरती. धावफलक बार बॅल. गुरुनाथ पुण्यात सज्ज होतोय. अनिकेत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू उपस्थित, बॉलला फेक करतील. दरम्यान
डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय परंतु बाल बाल बचावले गेलेत आणि अखेर मास्टरला संगीत वाजवलं की जीवाला वाटते बरं विमल खाल्ल्या बरं, परंतु विमल दारू गोळा या गोष्टी जीवनामध्ये चांगल्या नाही आहेत. एक चांगला संदेश पोहोचवण्याचा आम्ही इथे मात्र प्रयत्न करतोय, परंतु हे कलियुग है, यहाँ पर अच्छे के पीछे कोई नहीं जाता है, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. शराब बेचते हुए लोगों को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचते हुए लोगों को गली गली चौराहे चौराहे पर घूमना पड़ता है. कारण हे व्यक्तिमत्व आहे. माणसांनी चूल मोडली आणि सिलेंडर आणला आणि आता गावभर भिडतो चुलीवरच्या रुचकर भाकरी काढण्यासाठी. त्यामुळे देखील उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली आहे 31. थोड्याच वेळात फायनलचा संपन्न, ज्यावेळेस फायनलचा सोहळा संपन्न होईल त्यावेळेस आपण बक्षीस वितरण करणार आहोत. त्यामुळे राजेंजी भानुशाली साहेब देखील उपस्थित असतील. राजेशजी जोशी साहेब, संजयजी वसईकर साहेब, सुशांतजी सावंत साहेब असतील, संतोषजी मुळे साहेब, पांडुरंगजी गायके साहेब, प्रवीणजी करुंगट साहेब यांनाही विनंती आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे मात्र बक्षीस समारंभ करणार आहोत. कमिटी पदाधिकारी आणि सदस्य आमचे सुरेशजी दामोदरकर साहेब, मनोजी राठोड साहेब, संजयजी भोसले साहेब, महेशजी गगे, पद्माकरजी शेंडगे, महेंद्र रसाळ, सिद्धेश राऊत, सचिन पेंढारकर, अभिजित सरसमकर, रवींद्र बोडके, बालाजी वाघ, राजेश शिंदे, हेमंत पाटील, सतीश लोखंडे, प्रतीक यशवंतराव, रविकांत शिंदे, रोशन मुसळे, जयप्रकाश शेळके, चांगदेव काळे, महेश गंगे, प्रांजल तेलवडे, साहेबराव पवार, पद्माकरजी शेंडगे, रवींद्र बोडके, प्रतीकजी यशवंतराव, गजानन राठोड आणि सतीश लोखंडे आणि प्रकाशजी गायकवाड, रंजना भोईर मॅडम आणि दशरथजी शिंदे सर्वांनी मुख्य व्यासपीठावर द्या. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सहाय्यक अभियंता आमचे पाटील साहेब यांचं स्वागत करण्यात येईल. सुशांत साबंत सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. गगे साहेब यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत.
लेट्स प्ले. हॅलो. निर्धाव चेंडू. सलग 2 बॉल डॉट टाकलेले आहेत ते अमोलनी. आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी पुन्हा सज्ज झालाय तो शुभम. ठाण्याकडून खेळणारा शुभम. अमोल बॉल टाकत आहे आणि आता शुभमनी सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु डॉट बॉल गेलेला आहे. सुंदर असा गोलंदाजी करतो तो अमोल. आता ठाणा आणि तानाजी नेताजी वॉरियर्स उल्हासनगर सेमीफायनलचा हा सामना चालू आहे. परत अमोल पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. अमोलनी आता 4 मारला तर 4,000 नरुटेकडून आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. या ठिकाणी अतिशय जल्लोष करत आहेत ते तानाजी नेताजी वॉरियर संघाचे खेळाडू. चालू आहे या ठिकाणी दोन्ही संघांचं लक्ष आहे आपण फायनलला पोहोचून आपण फायनल मारूया. अमोल हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आगमन झालंय खरं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे सुभाषजी गायकर साहेबांचं इथे आगमन झालंय. विनंती आपण यावं मंचावरती. सुभाषजी गायकर साहेबांचं आगमन होतोय. एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आम्ही सन्मान करतो. या मंचावरती मी विनंती करेल सुभाषजी गायकर साहेब आपण यावं. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 10 बा. मॅडम षटक तुम्हाला बाल मिळेल. षटक क्रमांक पहिलं घेऊन आला गोलंदाज अमोल आणि 6 चेंडू निर्धाव फेकत असताना काय गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पहिला आवडला असेल ना तर एकदा जोडला टाळायला हरकत नाही. या स्पर्धेतील पहिलं मॅडम षटक अमोलच्या नावावरती. नवटे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज अमोलला देऊन सन्मानित करण्यात येईल. त्या बात आहे. चला सुभाषजी गायकर साहेब आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. एक लेजंड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. मी विनंती करेल प्रशांत साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सुभाषजी गायकर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत सुभाषजी गायकर. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना काल त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला आणि एक पारितोषिक त्यांच्या संघाला देखील मिळणार आहे. बदलापूर सुभाष सुपर किंग हा संघ आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये खेळत असताना. मॅपुढे गेले पंच करण्याचा प्रयत्न दरम्यान अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार चौकार. लवकर बाद झाला ज्याने मात्र मागील मार्फत देखील मानधमाचा किताब स्वीकारला होता. तो खेळाडू बाद झाला परंतु पूर्णपणे आता धावफलक तुम्हाला बाल मिळेल. श्रीरामले 4 आकड्यावरती बॅकफुटला गेले. फटका चांगला येथे देखील धाबा चांगला मिळतील. विजय स्टार किंग आपण पाहतो मैदानामध्ये संघ घेतो ठाणे. त्याच्या बॅटमधून सलगचा 2 चौकार.
विनंती आहे आपण आल्याची नोंद करा. सिद्धेश राऊत आपली टीम पूर्ण आली असेल तर आपण रिपोर्टिंग करा. सलग 2 चौकार. आता बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय. स्वप्नील यांच्या बॅटमधून 2 चौकार. अजून एक चांगला फटका. तिसरा देखील येईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पाठमोर आहेत. आउटफील्ड थोडीशी स्लो पडतो. तिसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील मडवीच्या बॅटमधून सलगचे बसला. थोडस आवाज दे मित्रा. निजमाशा थोडस बेस दे. थँक्यू. सलग 3 बॉल 3 चौकार आले स्वप्नीलचे मडबी यांच्या बॅटमधून. आणि आता त्यांच्यासाठी आमचे सुशांत साबंत साहेब यांच्याकडून 1450 रुपयाचे कॅश प्राइज आले. पारितोषिक त्यांनी डिक्लेअर नाही केलं. 1450 म्हणजे समजून जा. वरचे 50. यस थँक्यू सो मच. चौथा चौकार येईल का पाहावं लागेल. भरपूर बेकार क्षेत्ररक्षक पोहोचलेत. स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौथा चौकार स्वप्नील मडवी यांच्या बॅटमधून. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेची ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे ते आमचे स्वप्नील रोशनजी गायकवाड यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आणि आमचे साई मस्ते यांचं आगमन झालंय. साई वेलकम. खरं तर ज्यांनी आपला बदलापूर बांगडी नाव ज्यांनी मात्र उंच शिखरावरती नेलं. बारामती येथे जात असताना सलग 4 वर्ष गोल्ड मेडल पटकावणारा खेळाडू साई मस्ते यांचं आगमन झालंय. डीजे मास्टर थोडस बेस कमी कर. रोशनजी गायकवाड यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे. सामना त्यांनी गमावला जरूर परंतु हार्डलक त्यांना आपण म्हणूया. पुढील मॅचसाठी त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. फटका चांगला आहे. इथे देखील अजून एक बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचत बॉल लाडवण्याचा प्रयत्न झालाय. दरम्यान बल्लातून फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील एकपडा जातील. सलग 4 बॉल 4 चौकार आले. 5वा निर्धाव आला. 7व्या बॉलवरती दुहेरी धाव. आणि आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 चेंडू आणि अजून 14 धावाची गरज आहे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक मॅडम जरूर आलं परंतु त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र सलग 4 चौकार मारत असताना धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा. 6 बॉलचा खेळ शिल्लक. या बादमध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धाबाची गरज. दीपक आलेत. गोलंदाजी मार्क पडतो.
शुभेच्छा. सोळापर्यंत मात्र संपन्न केला. चला पुन्हा एकदा क्रॅम्प आलाय का. चला सुरुवात आपण करू मॅचला. अनिल डोरे आहेत गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग नंबरती बॅटर आता दाखल होतो. अक्षय देशमुख यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय. 14 धावांची गरज आहे आणि इथे पहिला चेंडू डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. वसंतगावचे उद्योजक समाजसेवक बाबू भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही करू. रोशनजी गायकवाड यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते बाबू भोईर यांचा सन्मान करा. प्रेम आपण बाबू भोईर आपण याचा आपला सन्मान आम्ही करू. फोन बाद होतोय. आम्ही करू या मंचावरती. रोशनजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. खेळ शिल्लक जिंकण्याकरता 14 धावांची गरज. बिगीर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू उपस्थित. दरम्यान जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. अखेर धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा इथे एकपडल्या गेल्या. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाल मिळेल. स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये आता 12 धाबाची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबाची गरज. अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 12 धाबाची गरज आहे. दोन्ही मोठे फटके इथून खेचावा लागतील या मॅच मध्ये. चला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबाची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. खेळाडू उपस्थित. बल्ला अडवला इथून फेक करतील. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल धाव इथे एकपटी जाईल. आणि आता शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच मध्ये जिंकण्याकरता VJ स्टार ठाणे संघाला इथून गरज आहे जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल बिगीर करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान सामना इथे जिंकलाय टीम नेताजी तानाजी वॉरियर्स या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तर टीम विजय स्टार ठाणे तुमचंही कौतुक.